निकृष्ट धान्य वितरणाविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलंय। बीड तहसील कार्यालयासमोर खिचडी शिजवून हे आंदोलन करण्यात आले। निकृष्ट तांदळाची खिचडी तहसीलदारांना भेट देण्यात आली आहे। निकृष्ट धान्य पुरवणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। स्वस्त धान्य दुकानात चांगल्या दर्जाचं धान्य पुरवण्याची मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे। त्यामुळे ग्राहकांना निकृष्ट दर्जाचं धान्य वितरण होत असल्याचा प्रकार समोर आला होता। यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर खिचडी शिजवून आंदोलन केलंय। या आंदोलनानंतर स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जाणारं धान्य चांगल्या दर्जाचं दिलं जावं अशी मागणी करण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामधील जे स्वस्त धान्य दुकान आहे त्या दुकानांमधनं जो तांदूळ मिळतो, तांदूळ असेल, गहू असेल, अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे। तो 3-4 वर्षापूर्वीचा असतो, कीड लागलेली असते, त्याला वाळवी लागली असते। त्याचबरोबर त्या ठिकाणी माती, खडे मिसळलेले असतात आणि हे धान्य जे आहे ते गोरगरीब दुर्बल घटकांसाठी शासन देतं। मात्र जे रेशन दुकानदार आहेत ते या प्रकारे काळा बाजार करतात, डल्ला मारतात त्याच्यावर। या जीवनावश्यक वस्तूच्या देखरेखीवर जी दक्षता समिती असते त्या दक्षता समित्या केवळ कागदोपत्री असतात, त्या ठिकाणी ते सक्षम व्हायला पाहिजेत आणि जर तहसील प्रशासनानं आणि पुरवठादारांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे। खराब धान्य नागरिकांना, लाभार्थ्यांना जाऊ नये। तर आम्ही सुद्धा आमच्या स्पष्ट सूचना दुकानदारांना असतात की अशा प्रकारे जर खराब धान्य आलं असेल तर ते लाभार्थ्याला देऊ नये। आणि माझं लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन राहील की कोणीही खराब धान्य, निकृष्ट दर्जाचं धान्य स्वीकारू नये, तात्काळ ते दुकानदाराला परत करावं। स्वस्त धान्य दुकानदार हे आम्हाला परत करतील। सर, हा प्रश्न केवळ निश्चितच मी आता लेखी सूचना सर्व दुकानदारांनाही काढणार आहे आणि गावोगावी माझ्या दक्षता समित्यांना सुद्धा आवाहन राहील की आपण वेळोवेळी अशा तपासण्या कराव्या। माझ्याही दौऱ्यामध्ये मी अशा गोष्टी बघत जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।